गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता आलो आहोत खोपोलीमध्ये आणि आज आपण जाणार आहोत उंबरखिंड आणि कुरवंडा घाट करून आपण जाणार आहोत नागफणीला. चला तर पटापट जाऊया कारण की पुढे आपली बस उभी आहे. चला तर मित्रांनो, हा जो आजचा ट्रेक जो अरेंज केलेला आहे तो STF या ग्रुपने केलेला आहे. तर आपण त्यांना कोऑर्डिनेट करून इथे खोपोलीमध्ये खोपोली फाटा आहे जो लोणावळ्यावरून खाली उतरतो, अशा ठिकाणी आपण आता त्यांना भेटतो आहे आणि आता पुढे आपण कम्यूट करतो कारण की ते बस घेऊनच आलेत, आपण काय लोकल ट्रान्सपोर्ट करूनच आलो. चला मग पुढे जाऊया. आता मित्रांनो, समोर दिसतोय तो उंबरखिंड, हा पालीचा रस्ता आहे खोपोलीवरून आलेला. समोर तुम्हाला बोर्ड दिसतो तो आहे उंबरखिंड म्हणून. हा असा शार्प टर्न आहे इथे, फक्त हा रस्ता लक्षात ठेवा कारण की एकदम शॉर्ट असा लेफ्ट टर्न आहे इथे, ते तुम्हाला जस्ट डोक्यात ठेवायला लागेल, तर हा निघून जाईल. मित्रांनो, रस्ता संपूर्ण चांगला आहे, कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे, चांगला डांबरीकरण आहे. तर सुरुवातीचा जो रस्ता आहे थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे आणि हा इथे बोर्ड इथून आपण खाली इथे जे स्मारक आहे ते आपण जाऊ शकतो. मित्रांनो, ही जी जागा आहे समरभूमी उमरखिंड म्हणून, त्याचा थोडक्यात इथे इतिहास लिहिलेला आहे की हा जो कारतालब खान होता त्याचा इथे भला मोठा पराभव झाला होता. तुम्ही जर इतिहासात बघितलं तर ऑलमोस्ट इथे जी मुघलांचं जी सेना होती ती कोण म्हणतं 10,000 होतं, कोण म्हणतं 20,000 होतं, कोण म्हणतं 30,000 होतं. तर तो गोष्ट अपाट, पण महाराजांची माणसं मोजकीच होती, 1000 माणसं होती महाराजांकडे. आणि ह्या खिंडीत त्या कारतालब खानाच्या माणसांना पकडलं गेलं आणि इथे त्यांची कत्तल केली गेली. आणि बाकीचे जे उरले सुरले होते ते शरण आले, तर त्यांना शरण घेऊन मग यांनी जे त्यांना अशी अट ठेवली गेली की तुमच्याकडे काय सामान आहे काय आहे ते इथेच सोडून द्या आणि इकडे विषय संपवा. आणि मग ते आपण त्या लोकांनी इथे शरण केलं आणि मग बाकीचे लोक परत निघून गेले. तर हीच इकडची ही हिस्ट्री आहे. तर ह्या जागेबद्दलचा काही जो संक्षिप्त स्वरूपामध्ये जो इतिहास लिहिलेला आहे त्याचा मी फोटो तुम्हाला स्क्रीनवरती टाकेन, म्हणजे यू कॅन रीड आउट काय आहे ते. टेंटेटिव्ह स्टोरी मी जी तुम्हाला सांगितली तीच आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. चला. मित्रांनो, हे जे पात्र आहे नदीचं ते अंबा नदीचं पात्र आहे आणि आता तर बघा पाऊस नाही आहे म्हणून ही थोडी कमी पाणी आहे, थोडंफार पाणी आहे, पिण्याजोगं आहे पाणी मला वाटतं. इतर असं स्वच्छ पाणी आहे. आणि हेच ते ऐतिहासिक स्मारक. इथे हे 4 बाजूला वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मेन बाजूला तुम्ही बघाल तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हे आहे ते घोड्यावरती आहेत बसलेले, अश्वारूढ. आणि इथे हा तो इतिहास आहे तो इथे लिहिलेला आहे. आणि ह्या बाजूला हे ह्याचं जे उद्घाटन जे केलेलं आहे ते उदयनराजे भोसले यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदरे इथे होते. तर त्या 2 फेब्रुवारी 2007ला ह्या स्मारकाची म्हणजे उद्घाटन केलं गेलं. तर ही अशी गोष्ट आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघाल तर हे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे ते इथे लिहिलेलं आहे. ओके, बस हे असं एक अतिशय सुंदर असं स्मारक आहे. तो पराक्रम किती मोठा असेल, अगदी छोट्या मावळ्यांनी तो पराक्रम केला. आणि कारतालब खानाचं सैनिक या ठिकाणी या युद्धभूमीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान शिवरायांनी केलं. तर या ठिकाणी येणे
आणि आपल्यामध्ये एक ऊर्जा भरून घेणे, हा पण एक आपल्या आयुष्यातला एक वेगळा क्षण असू शकतो. तर मला आनंद वाटतो की इतक्या मोठ्या संख्येने आपण आज इथे आलेलो आहोत. ट्रेक आपला इथून चालू होत नाही, इथून पुढे एक 4 ते 5 किलोमीटर गाव आहे, तिथून आपला ट्रेक चालू होईल. ट्रेकच्या सुरुवातीलाच थोडंसं नदीपात्रातून परत एक नदीपात्रातून आपल्याला जावं लागतं आणि नंतर जो घाट चालू होतो कुरवंडे घाट. कुरवंडे घाटामध्ये 2 वाटांचं कन्फ्युजन आहे. तिथे 2 वाटा आहे, एका बाजूला पण कुरवंडे घाट आहे, दुसऱ्या बाजूला पण, दोन्ही घाट हे कुरवंडे घाटच आहे बरं का. तर कुरवंडे घाटाने आपण जी पुण्यावरून मुंबईवरून जी पुण्याला पाईपलाईन जाते, गॅस पाईपलाईन आणि पेट्रोलची जी पाईपलाईन जाते, गॅस पाईपलाईन म्हणा, पेट्रोल पाईपलाईन म्हणा, तर ती त्या घाटात त्या रस्त्यावरूनच जाते. ज्या रस्त्यावरून आपण जाणार आहोत त्या रस्त्यावरूनच जाते. घाबरायचं काही कारण नाही आहे, म्हणजे सिगरेट पिल्याने काही घाबरून ठीक आहे, ते त्याच्यातून काही गॅस वगैरे काही बाहेर येत नाही, पण तसलं काही करू पण नका. तर त्यांनी आपण घाट चढून वर गेल्यानंतर आपण डायरेक्ट ड्यूक्स नॉचच्या टॉपला जाणार. ठीक आहे, चढायला साधारण 2-2.5 तास लागतील, जास्त वेळ नाही लागत. आणि वरती आपण पठारावरती तुम्हाला काय खायचं असेल, तुमच्याकडे जे काय असेल ते वरती खाऊन घ्या. आणि त्याच्यानंतर जी वाट आहे, खंडाळ्याला उतरणारे अनेक रस्ते आहेत, पण ज्या वाटेने आपण सगळेजण जाणार आहोत त्याच वाटेने सगळेजण जायचं. कोण इकडून गेला, कोण तिकडून गेला, मी जबाबदार नाही. आणि जरी तुम्ही चुकला तरी खंडाळ्याच्या भैरवनाथ मंदिराकडं यायचं. ओके. वरती गेल्यानंतर जो रस्ता म्हणजे कच्चा रस्ताच आलेला आहे त्या ह्याच्यापर्यंत, ड्यूक्स नोचपर्यंत. पूर्वी नव्हता तो, आता कच्चा रस्ता तिथपर्यंत आलेला आहे. उजव्या हाताला तुम्हाला INS शिवाजीची भिंत राहील, म्हणजे INS शिवाजीच्या बॅक साईडला आपण असू. INS शिवाजीची जी भिंत आहे ती उजवीकडे राहील आणि आपण वरती डायरेक्ट टॉपला जाणार ड्यूक्स नोचला. याच्यापैकी बऱ्यापैकी 90% लोक यापूर्वी कधी ड्यूक्स नोचला आले नसतील. ड्यूक्स नोचला वरती गेल्यानंतर आल्या वाटेने परत तिथे थोडं खाली उतरावं लागतं आणि नंतर मग मी वाट तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. इथे फक्त एक नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे की जी मिसिंग लिंक आहे, जी लोणावळ्याच्या अलीकडून सिंहगड कॉलेजपासून चालू होऊन जी खाली खोपोलीला जाते. नवीन जो बोगदा तयार झाला आहे 8 ते 9 किलोमीटरचा, तो या मार्गावरून जातो. तर ती मिसिंग लिंक तुम्हाला तिथे, तो दरीतला पूल तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी.